पहिला प्रश्न आहे प्रीतीचा, मला पोलीस बनण्यासाठी काय करावं लागेल? बघा, पोलीस बनणं म्हणजे पोलीस एकच नसतो. पहिलं पोलीस म्हणजे काय हे समजून घ्यायचं. पोलीस म्हणजे काय असतं? खाली असतो एकदम शिपाई म्हणून काम करणारे लोक असतात. शिपायाच्या नंतर वर काम करणारे, त्याच्यानंतर हाय लेवलला असतो एसपी. एसपी ला पण पोलीस म्हणतात आणि पोलीस कॉन्स्टेबलला पण पोलीसच म्हणतो आपण. त्याच्यापैकी काय कोणाचा प्रश्न होता? एकदम पोलीस मधला मोठा अधिकारी व्हावं वाटतंय का पोलीस फक्त कॉन्स्टेबल? मोठ्याने बोलायचं. नुसतं पोलीस. पोलीस होण्यासाठी तुम्हाला पहिलं करावं लागतं 12वी पास शिक्षण. तुम्ही 12वी पास झाल्याच्या नंतर भरत्या निघतात दरवर्षी. भरती निघल्याच्या नंतर तुम्ही त्या भरतीचा फॉर्म भरायचा, म्हणजे भरतीला अप्लाय करायचं. अप्लाय केल्याच्या नंतर तुमच्या 2 टेस्ट घेतात पोलिसामध्ये. पोलीस होण्यासाठी पहिली रिक्वायरमेंट आहे की तुमचं शरीर ठीकठाक असावं, कुठं मोडतोड झालेली नसावं, नाहीतर तुम्हाला मेडिकलला प्रॉब्लेम येतो. टोटल काय होतं? सुरुवातीला घेतात तुमची ग्राउंड टेस्ट. ग्राउंड टेस्ट म्हणजे तुम्ही चांगले पळू शकतात का, त्याने काय चेक होतं? तुमचा स्टॅमिना चेक होतो. तुम्हाला पोलीस व्हायचं म्हणजे आरोपींना पकडायचं असतं, त्याच्या मागे पळण्याची तुम्हाला गरज लागू शकते, आहे का नाही? पहिली गरज. त्याच्यामुळं तुमच्या ग्राउंडची टेस्ट घेतात. तुमचा हात वगैरे मोडलाय का? कारण जर निबार चोर असला आणि पोलीस पकडायला गेला तर पकडू शकला पाहिजे त्याला, पकडू शकला पाहिजे का नाही? आता सध्या चोर सुटले तर ते काय करते, तर माणसाला चाकूने मारते. मग पोलीस पकडायला गेले तो पण माणूस आहे ना, त्याला पण चाकूने मारू शकतो ना. त्याच्याबरोबर तो लढू शकला पाहिजे, त्याच्यामुळे असतो गोळाफेक. तो चांगला पळू शकला पाहिजे म्हणून रनिंग. दोन्ही हातांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी आणि सक्षम आहेत का हात वजन उचलण्यासाठी, त्यासाठी काय असतं? प्लग्स मारून घेतात तुमच्याकडून, माहित आहेत ना प्लग्स? ती झाली तुमची ग्राउंड टेस्ट. आणि त्याच्यानंतर तुम्ही मेंटली स्टेबल पाहिजेत. चोराला पकडायचं म्हणलं, चोर काहीतरी दिमाग लावणार, तुम्ही त्याच्यापेक्षा बेस्ट दिमाग लावून त्याला पकडू शकला पाहिजे. त्यासाठी तुमची मेंटली कंडिशन ठीक असायला पाहिजे. ते चेक करण्यासाठी काय असतं? तुमचा पेपर घेतात, म्हणजे लेखी परीक्षा. आणि त्या लेखी परीक्षेत तुमचं मेरिट लागतं. ग्राउंड आणि लेखी परीक्षा दोन्हीला मार्क ठरलेले असतात. त्याच्यानुसार ज्याला जास्त मार्क पडते ते होतं पोलीस. आणि सगळ्यात शेवटी तुमचं होतं मेडिकल. मेडिकल टेस्ट म्हणजे काय होतं? तुमच्या शरीराची काही मोडतोड झालेली आहे का ते डॉक्टर चेक करणार. त्याच्यानंतर तुम्ही पोलीस म्हणून सिलेक्ट होणार. कळलं का एवढं? पुढचा तिचा प्रश्न आहे, मला इंग्रजी वाचता येत नाही. आणखी कोणाकोणाचा प्रश्न आहे? इंग्लिश वाचता येत नाही, वाचता? पहिला प्रश्न समजला ना, पोलीस ज्याला ज्याला माहित करायचं होतं त्याला. दुसरं असतं तुम्हाला डायरेक्ट PSI होता येतं. पोलिसाचा पुढचा प्रकार असतो PSI. तुम्हाला डायरेक्ट जिथं संधी भेटते तिथं. PSI होण्यासाठी तुम्हाला MPSC मार्फत एक परीक्षा घेतली जाते. कोणामार्फत? MPSC ची परीक्षा घेतात. MPSC म्हणजे काय असतं? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. M म्हणजे महाराष्ट्र, P म्हणजे पब्लिक, S म्हणजे सर्व्हिस आणि C म्हणजे कमिशन. त्यालाच काय म्हणतात? महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तिथं निवड होती PSI ची. तिथं कंबाईन नावाची एक परीक्षा घेतली जाते. कंबाईन ही प्रिलियम परीक्षा एकत्र घेतली जाते. 3 परीक्षा असतात त्यांच्या. पहिली परीक्षा असते प्रिलियम आणि त्यालाच म्हणतात प्रारंभिक परीक्षा मराठीमध्ये. प्रिलियम मध्ये काय असतं? जेवढे फॉर्म भरून जाते, किती फॉर्म भरून जाते तर कंबाईनला जवळपास 5-6 लाख फॉर्म भरतात लोक. 5-6 लाख मुलं फॉर्म भरतात आणि तेवढ्यामधून त्यांना गाळणी करायची असते, मुलं काढून टाकायची असतात जास्तीत जास्त कॉम्पिटिशन मधून. मग ते घेणार तुमची मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा, MCQ ची. त्याच्यामध्ये सगळे प्रश्न तुम्हाला MCQ टाईप मध्ये विचारतात. पहिल्या पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न देणार, त्याला 4 पर्याय देणार, तुम्हाला त्या 4 पर्यायामधलं त्याचं उत्तर शोधायचं असतं. आणि त्याचे मेरिट लागतं
म्हणजे जेवढे जागा आहेत तुमच्या, समजा त्यांना 100 मुलांना PSI करायचंय. किती मुलांना? 100 PSI ला. त्याच्यातल्या 10 ते 12 पट मुलांचं सिलेक्शन करणार ते मुख्य परीक्षेला, म्हणजे या पूर्व परीक्षेमधून त्यांची गाळणी करून घेणार. किती मुलं घेणार? 100 म्हणलं त्याच्या 10 ते 12 पट म्हणजे 1000 ते 1200 मुलांना हे मुख्य परीक्षेला पात्र करून घेणार. कशामधून? प्रारंभिक परीक्षेमधून. आणि त्याच्यानंतर त्यांची घेणार ह्या 10-12 हजार पोरांची, 1000-1200 पोरांची काय घेणार? मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा घेतल्याच्या नंतर पुढे शिल्लक असतो इंटरव्ह्यू, म्हणजे त्याला म्हणतात मुलाखत. 3 टप्पे असतात या परीक्षांचे. हे जे 1000-1200 पोरं येतात हे देणार मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षेला ज्याला जसे मार्क पडतील त्याच्यानुसार टॉपचे 3 पट पोरं घेतात फक्त. आपल्या जागा 100 आहेत ना, समजा 200-250च्या आसपास जागा असतात सरासरी. 100 जागा आहेत ना, मग किती घेणार? त्याच्यापैकी ह्या 1000-1200 मधले बाकीचे काढून टाकणार आणि त्याच्यातले मुख्य परीक्षेच्या आधारावर 300 मुलांना मुलाखतीला बोलवणार. किती जणाला? 300 विद्यार्थ्यांना. त्यांना मुलाखतीला बोलवल्याच्या नंतर त्यांना किती घ्यायचे? ओरिजिनल 100. तिथून पुन्हा 200 काढून टाकायचे. मग काय करणार? मुलाखतीचे मार्क, कशाचे? मुलाखतीचे मार्क आणि मुख्य परीक्षेचे मार्क यांची बेरीज करणार आणि त्याच्यात जे टॉपला 100 राहतील त्यांचं काय होणार? PSI म्हणून सिलेक्शन होणार. कळलं का? जर डायरेक्ट तुम्हाला वरच्या पदावर आणि फक्त पोलीस व्हायचं असलं तर 12वीच्या नंतर अगोदर सांगितलं तसं 1 पेपर, 1 ग्राउंड आणि मेडिकल टेस्ट होणार. PSI जर डायरेक्ट व्हायचं असलं तर तुम्हाला पूर्व परीक्षा पास व्हावं लागणार मुख्य परीक्षेसाठी. मुख्य परीक्षेमधून तिथं पुन्हा गाळणी होणार. 1000-1200 मधून तुम्हाला पहिल्या 300 मध्ये यावं लागणार आणि त्या 300ला इंटरव्ह्यूला बोलवणार आणि मुख्य परीक्षा आणि मुलाखत दोन्हींच्या मार्काची बेरीज करून तुम्हाला फायनली 100 जणांना PSI बनवणार. त्यांची पण एक मेडिकल टेस्ट होती. PSI ला पण मोडतोड शरीराची झालेली चालत नाही. PSI बरोबरच दुसरी एक परीक्षा असते, ते कंबाईन मध्ये 3 पदासाठी परीक्षा घेतात, 3 ते 4 पदांसाठी. दुसरी असती STI आणि तिसरी असती त्याच्यामध्ये ASST म्हणजे असिस्टंट. आणि आणखी काय आता ऍड केले तर कंबाईन मध्ये. PSI साठी पूर्व परीक्षा फक्त या सगळ्यांसाठी एक हे पूर्व परीक्षा झाल्याच्या नंतर पुढचं बाकीचं 3 परीक्षांचं वेगवेगळं मेरिट लागतं. STI म्हणजे तो असतो सेल टॅक्स इन्स्पेक्टर. आपल्या वस्तूवरचा जो टॅक्स वगैरे जमा करायची जिम्मेदारी त्याच्याकडे असते, सेल टॅक्स इन्स्पेक्टरकडे. ते पण तुम्हाला ही बऱ्यापैकी लोकांना STI व्हावं वाटतं PSI पेक्षा, कारण नोकरी थोडी आरामाची असती त्याच्यामुळं. आणि असिस्टंट हे जे असतात लोक हे असतात मंत्रालयामध्ये. असिस्टंट असतात मंत्रालयामध्ये. मंत्रालयामध्ये जे कामकाज पाहिलं जातं ते काम हे असिस्टंट करतात. 3 पोस्टचं वजन सारखंच असतं. त्यांचा पे स्केल, पेमेंट वगैरे सगळ्या गोष्टी जवळजवळ सारख्या असतात. आले का लक्षात? याच्यामध्ये उपप्रश्न आहेत का तुमचे काही? PSI, STI आणि असिस्टंट. फक्त हे आहे तसाच पॅटर्न 3 परीक्षांना, या 3 पदांसाठी पण. फक्त काय होणार? यांचं वेगळी घेणार, त्यांची वेगळी घेणार, STI ची आणि असिस्टंटची वेगळी घेणार. शेवटी मुख्य परीक्षा आणि मुलाखत. असिस्टंट आणि STI यांना मुलाखतीची गरज नाही, यांना मुलाखत नसते. त्यांची मुलाखत सध्या कॅन्सल झाली, मुलाखत फक्त होते PSI ची. आता हे झालं PSI पर्यंत. PSI च्या वरच्या पदावर तुम्हाला जर डायरेक्ट नेमणूक करून घ्यायची असली तर त्याच्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यायची असते. पोलीस दलात चालू आहे आपलं. सुरुवातीला तुम्हाला एका जागेवर डस्टर पोलीस दलामध्ये सामील व्हायचं असलं तर सुरुवातीला तुम्हाला कॉन्स्टेबल ह्या पदावर जाता येतं 12वी नंतर. कॉन्स्टेबल साठी काय 12वी नंतर. त्याचा पॅटर्न वगैरे काय आपण डिस्कस केलाय. त्याच्यानंतर दुसरं त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर डायरेक्ट जायला चान्स असतो PSI व्हायला. बरोबर आहे. PSI चा पॅटर्न वगैरे आपण पाहिलाय. बरोबर. त्याच्यानंतर आणखी एका ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट भरती करून घेते. काय असतं ते असतं पद DYSP चं.
जिल्ह्यामध्ये मुख्यतः 3 ते 4 लोक असतात DYSP पदाचे. PSI असतो एका पोलीस स्टेशनला, कॉन्स्टेबल असतो पोलीस स्टेशन मध्ये 7-8-10 असतात. आणि DYSP उपविभागाला एक देतात जिल्ह्यातले. समजलंय का? आणि जिल्ह्यासाठी असतो तो असतो SP. हे 2 पद भरतं MPSC. कोणतं? PSI आणि DYSP. आणि हे जे असतं डायरेक्ट SP हे पद भरते UPSC. आणि पोलीस दलात सगळ्यात मोठं अचीव करण्यासारखं पद एक्झाम मार्फत, म्हणजे आपण सगळ्यात मोठं पद आपण अचीव करू शकतो SPचं. आणि त्यालाच म्हणतात IPS. काय म्हणतात? IPS. आता तुम्ही हे पाहिलं PSI व्हायचं कसं. DYSP जर व्हायचं असलं, PSI साठी कोणती परीक्षा द्यावी लागली आपला? MPSC कंबाईन. बरोबर आहे. DYSP जर व्हायचं असलं तर राज्यसेवा नावाची एक परीक्षा असते. काय असती? कोणत्या नावाची? पटपट बोलायचं म्हणजे जागे राहतात, जागे राहिलं तर सगळं कळलं. राज्यसेवा नावाची परीक्षा असती. ती राज्यसेवा परीक्षा द्यायची असते. त्या राज्यसेवा परीक्षेला पात्र होण्यासाठी सुरुवातीला आपला कंबाईन आणि राज्यसेवा याला शिक्षणाची अट किती असते? आपला व्हावं लागतं ग्रॅज्युएट. काय? ग्रॅज्युएट. ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर आपण ती परीक्षा देण्याला पात्र होतो. ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर DYSP जर तुम्हाला व्हायचं असलं तर त्याची राज्यसेवा, तिच्यात अनेक पदं असतात. DYSP, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार हे पद त्या परीक्षेमार्फत भरले जाते. जसं मेरिट लागन तसं. एकच परीक्षा राज्यसेवा त्या सगळ्या पदासाठी. राज्यसेवेचा पहिले सुरुवातीची प्रिलिम जी असती, प्रिलिम्स किंवा प्रारंभिक परीक्षा, ती असते 400 मार्काची. तिच्यात असतात 2 पेपर. किती मार्काची असते? 400 मार्काची. पेपर किती असतात? 2 पेपर. 200 मार्काचे 2 पेपर असतात. पहिल्या पेपरचं नाव आहे GS. काय आहे? GS म्हणजे जनरल स्टडीज, म्हणजे सामान्य अध्ययन. सामान्य अभ्यास असतो. त्या पेपरमध्ये तुम्हाला इतिहास विचारतात, भूगोल विचारतात, राज्यशास्त्र विचारतात, अर्थशास्त्र विचारतात, सामान्य विज्ञान विचारतात. कोणत्या? पहिल्या पेपरमध्ये. याचे असतात 2 पेपर. पहिला पेपर असतो पेपर 1 GSचा. पेपर 1 त्या पेपरमध्ये इतिहास, भूगोल, पर्यावरण, राज्यशास्त्र हे सगळे विषय विचारतात. आणि त्याच्यानंतर पेपर 2 असतो, तो असतो CSATचा. त्याला GS पेपर 2 असं पण म्हणतात. आणि मुख्यतः असतो तो CSAT नावाचा पेपर. पेपर 2 याच्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता चेक केली जाते. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न विचारणार, गणिताचे प्रश्न विचारणार, पॅराग्राफ देणार आणि त्याच्या खालचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला विचारणार. सगळ्यांना पर्याय असणार. त्याच्यामध्ये असतात 80 प्रश्न दुसऱ्या पेपरमध्ये. आणि एका प्रश्नाला मार्क असतात 2.5. एक प्रश्न जर बरोबर आला तुमचा, एक प्रश्न जर बरोबर आला तर GSच्या पहिल्या पेपरमध्ये 2 मार्क भेटतात आणि दुसऱ्या पेपरमध्ये 2.5 भेटतात. आणि एक प्रश्न जर चुकला तुमचा तर 0.33% मार्क तुमचे मायनस होते. किती? राज्यसेवेला मला वाटतं 1/4 आहे आणि UPSCला 0.33 0.33 मार्क मायनस होणार. एक प्रश्न चुकला तर पहिल्या आपला भेटलेल्या मार्कामधून वजा होणार. दुसऱ्या प्रश्न बरोबर प्रश्नाच्या मार्कातून. प्रश्न चुकीचा आपण सोडवला तर 1/4 म्हणजे 0.25 मार्क मायनस होणार राज्यसेवेचा. UPSC आणि राज्यसेवेचा पॅटर्न सेम आहे, काहीच फरक नाही परीक्षा घेण्याचा. त्याच्यामुळं UPSCचा हा जो सांगतो मी DYSP साठी, राज्यसेवेचा तो आणि हा सेम आहे. आता पुढच्या वेळेस राज्यसेवेचा आतापर्यंत पॅटर्न वेगळा होता. पुढची परीक्षेपासून पॅटर्न UPSCचा त्यांनी अप्लाय करायचा आहे. तो पॅटर्न काय आहे? पूर्व परीक्षा सध्या दोन्हीची पण सारखीच आहे, 400 मार्काची. पण हा दुसरा पेपर आहे. MPSC मध्ये आणखी काय करते? CSAT आणि हा पहिला पेपर हा 200 मार्काचा, ह्या दोन्हीचं मिळून मेरिट लावतात. 400 मार्काचे पेपर होतात, त्याचं मेरिट लागतं. 400 मार्कापैकी सरासरी 217-18 मार्कापर्यंत जर मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन व्हायला मुख्य परीक्षेला काहीच अडचण येत नाही. 50% मार्क मस्ट असतं MPSC UPSC मध्ये. 55% ज्याला मार्क पडते तो राज्यात टॉपर असतो आणि देशात.
UPSC ला जर 55-60% मार्क ज्याला पडतील तो देशातला टॉपर असतो. तिथं 90 आणि 99% मार्क कोणाला पडत नाही. 50% पाडणं अपेक्षित असतं फक्त. आता हे झालं पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षा झाल्यानंतर राज्यसेवेचा पॅटर्न आता बदलणार आहे. जुन्या पॅटर्नवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही तुमच्यासाठी, बरोबर आहे का नाही. नवीन पॅटर्न UPSC आणि MPSC चा सारखा. जे मुख्य परीक्षा होती त्यांची पूर्व परीक्षेचा निकाल लागल्याच्या नंतर जर आपण राज्यसेवेचा विचार केला, ह्या दोन्ही परीक्षेचा आता इथून पुढे अभ्यास एकच अभ्यास आहे. त्याच्यामुळं जो MPSC राज्यसेवेचा अभ्यास करतो तोच अभ्यास UPSC साठीही करावा लागणार आणि UPSC चा जो करतो तोच अभ्यास त्याला MPSC साठीही करावा लागणार. म्हणजे SP आणि DYSP म्हणजे IPS आणि DYSP होण्यासाठी अभ्यासक्रम सेम आहे. सगळं अभ्यासक्रम पॅटर्न परीक्षा सगळं सेम आहे. डबल अभ्यास करण्याची गरज नाही, फक्त दोन्ही परीक्षा देणं गरजेचं आहे. आता आहे का नाही. मुख्य परीक्षा ज्या वेळेस UPSCचे पद असतात 750च्या आसपास टोटल आणि त्याच्यामध्ये 100च्या आसपास असतात IAS, 100 ते 150. त्याच्यानंतर 150च्या आसपास सरासरी असतात IPS ची निवड केली जाते. IAS म्हणजे तो होतो जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी म्हणजे आपण त्याला म्हणतो कलेक्टर. काय म्हणतो, कलेक्टर. आणि IPS जो असतो तो असतो इंडियन पोलीस सर्व्हिस. IPS चा काय अर्थ होतो, लॉंग फॉर्म. I म्हणजे इंडियन, P म्हणजे पोलीस, S म्हणजे सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे सेवा. IPS झालेल्या लोकांनी सेवा करायची असते. कोणाची, समाजाची. IAS झालेल्या लोकांनी पण काय करायची असते, सेवा करायची असते सरकारच्या माध्यमातून. IAS चा लॉंग फॉर्म होतो इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा त्याचा अर्थ होतो. आणि IPS चा भारतीय पोलीस सेवा. सेवा करणारे लोक असते ते कोणाची, समाजाची. कळलं कितपर्यंत. आता ज्या वेळेस यांच्या 750 जागा भरायच्या असतात, 750, पण तुम्हाला कळण्यासाठी आपण 100 जागा जर भरायच्या तर त्याच्या 12-13 पट पोरं सुरुवातीला पूर्व परीक्षा घेतात ते. म्हणजे त्याला म्हणतात प्रिलियम्स. त्या प्रिलियम्स मध्ये UPSC विचारते 2 प्रश्नपत्रिका देते आपल्याला सोडवायला. त्याच्यामधला पहिला असतो जनरल स्टडीचा पेपर आणि दुसरा असतो CSATचा. हा पेपर असतो 200 मार्काचा, हा असतो 200 मार्काचा. या 200 मार्कापैकी आपल्याला 33% मार्क पाडणं आवश्यक असतं. किती, 33% म्हणजे 66 मार्क आपला पाडणं अपेक्षित असतं. त्याच्यापेक्षा जास्त पडले तरी काही उपयोग होत नाही, कारण तो पेपर आहे क्वालिफाय नेचरचा. काय, क्वालिफाय नेचरचा. म्हणजे एवढे मार्क पाडायचे, त्याच्या पुढे गेलात की तुम्ही दुसऱ्या पेपरचे मार्क तुमचे मोजायला क्वालिफाय झालात असं त्याचा अर्थ होतो. आणि मुख्य मेरिट लागतं पूर्व परीक्षेचं ह्या GS च्या 200 मार्कावर. कोणत्या, ह्या GS च्या 200 मार्कावर. त्या 200 मार्कामध्ये तुम्हाला कुठल्या विषयावर प्रश्न विचारतात ते सांगतो. त्याच्यामध्ये पहिला विषय असतो तुमचा करंट अफेअर. काय असतो, करंट अफेअर माहिती काय असतं. करंट अफेअर्स म्हणजे तुमच्या टीव्हीला आणि तुमच्या न्यूजपेपरला ज्या बातम्या येतात त्या बातम्यांचा अभ्यास असतो. तिथे ज्या महत्वाच्या असतात बातम्या, देशासाठी, आपल्या इतिहासाशी निगडीत असतील, आपल्या राज्यशास्त्राशी निगडीत असतील, आपल्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असतील, त्या बातम्या. जे विषय मागच्या 1-2 वर्षामध्ये झाले त्याला म्हणायचं, मागच्या परीक्षेच्या दिवसापासून 1-2 वर्षाच्या अगोदर जे घडलेल्या गोष्टी येतात त्याला काय म्हणायचं, करंट अफेअर. तो एक विषय असतो. दुसरा विषय असतो भारताचा इतिहास. त्याच्यानंतर पुढचा विषय असतो भूगोल. त्याच्यानंतर पुढचा विषय असतो राज्यशास्त्र, ज्याला आपण आता शाळेत तुम्ही नागरिकशास्त्र ह्या नावाने शिकतात. तेच पुढे जाऊन राज्यशास्त्राचा पाया आहे नागरिकशास्त्र म्हणजे. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. राज्यशास्त्र म्हणजे भारतीय राजकीय व्यवस्था आपला विचारते, इंडियन पॉलिटी आणि आपलं संविधान राज्यशास्त्रामध्ये असतं. भारताची अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्था. पूर्ण अर्थशास्त्र विचारित नाही, फक्त अर्थव्यवस्था. किती विषय झाले, 1, 2, 3, 4, 5 आणि 6वा विज्ञान. कोणतं विज्ञान, सामान्य विज्ञान. तुमच्या 10वी पर्यंतच्या विज्ञानामधले प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतात. UPSC ला पॅटर्न ठेवतात ते NCERT नावाच्या पुस्तकातून प्रश्न विचारतात. कोणत्या, NCERT.
नॅशनल करिक्युलमची ते पुस्तकं असते, तर त्याच्यामधले प्रश्न युपीएससी विचारते. एमपीएससी मुख्यतः प्रश्न विचारते तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामधले. स्टेट बोर्डचे म्हणजे तुमच्या शाळेतले जे पुस्तक आहे सध्या त्याच्यातले विज्ञानाचे प्रश्न. आणि विज्ञानाच्या नंतर आणखी एक विषय असतो पर्यावरण आणि परिस्थितिकी नावाचा. कोणता? पर्यावरण आणि परिस्थितिकी, म्हणजे त्याला आपण म्हणतो इन्व्हायरमेंट. एवढ्या विषयाच्या पलीकडे त्याच्यामध्ये बाकीचे विषय नसतात. ह्या विषयांवर एवढ्या तुम्हाला प्रश्न विचारणार 100. प्रत्येक प्रश्नाला असणार 2 गुण, म्हणजे तो पेपर झाला 200 मार्काचा. आणि 200 मार्कापैकी तुम्ही जर 100 105 मार्क पाडले तर तुमचं सिलेक्शन होतं मुख्य परीक्षेसाठी. किती? 100 ते 105च्या आसपास मेरिट लागलं जास्तीत जास्त. लय हायेस्ट लागलं ते 110चं. किती मार्कापैकी? 200 मार्कापैकी 110 100. त्याच्यामध्ये आणखी कास्ट मॅटर करते. जर तुम्ही ओपन मध्ये असलात तर 115 पर्यंत एवढी रेंज जाते. ओबीसी मध्ये जर आलात तर 105 पर्यंत येतात. जिथं 115 येतं समजा ओपनला, तिथं तुम्हाला 105 ते 110च्या दरम्यान येतात. पण आता अलीकडे काय झालंय, ओबीसी आणि ओपनचं मेरिट जवळजवळ सेम लागायला लागले. एकदा तर असं झालं ओबीसीचं ओपन पेक्षा जास्त लागलं होतं. आणि SC ST मध्ये जर तुम्ही असलात तर तुम्हाला आणखी त्याचा फायदा होतो. SC STचं मेरिट त्याच्यापेक्षा कमी येतं, म्हणजे 70 मार्काच्या आसपास मार्क पडले पाहिजे. जसं 200 मार्कापैकी आणि मेरिट लागणार फक्त त्याच. तुमच्या दुसऱ्या गणिताच्या पेपरचा तिथं विचार केला जात नाही. त्याला फक्त गणित, बुद्धिमत्ता आणि पॅराग्राफवरचे प्रश्न. पॅराग्राफ देणार, त्याच्यावर खाली प्रश्न विचारणार. ते प्रश्न विचारतात दुसऱ्या पेपरमध्ये 66 मध्ये. त्याच्यात तुम्हाला 33% मार्क पाडायचे असते, म्हणजे 66 मार्क 200 पैकी. बरोबर आहे का नाही? 66 मार्क पाडायचे असतात आणि याच्यावर ठरतं पहिल्या पेपरवर तुमचं मेरिट. महत्वाचा पेपर असतो पहिला, सगळ्यात महत्वाचा, कारण याच्यावर तुमचं मेरिट अवलंबून असतं. आणि मग त्याच्यातल्या 100 पोरं जर भरायचे म्हणलं, जागा असतात शक्यतो 750च्या आसपास, पण 100च जर त्यांना घ्यायचे असले तर ते काय करणार, त्याच्या 10 ते 12 पट पोरांना मुख्य परीक्षेला पात्र करणार. ही झाली पूर्व परीक्षा. समजली ना? पूर्व परीक्षा क्वालिफाय केल्याच्या नंतर आणि मुख्य परीक्षेला तुम्ही पात्र केल्याच्या नंतर मुख्य परीक्षेमध्ये पहिला पेपर असतो, तो असतो भाषेचा पेपर. पेपर पहिला. पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला कोणतीही एक भाषा निवडायची असते. तुमच्या मनाने काय करायचं असतं, कोणती एक भाषा निवडायची असते. म्हणजे तुम्ही मराठी निवडू शकतात, हिंदी निवडू शकतात, गुजराती, तमिळ, तेलुगू. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेला जातात त्यावेळेस पहिला पेपर असतो कोणती एक भाषा निवडायची. तो असतो पेपर 300 मार्काचा. किती? 300 मार्काचा. दुसरा पेपर असतो, भाषा असते इंग्लिश. इंग्लिशचा पेपर असतो, तो असतो 300 मार्काचा. आणि हे 2 पेपर सुद्धा क्वालिफाईंग पेपर आहेत, म्हणजे याचे मार्क मेरिट मध्ये धरले जात नाहीत. ह्या पेपर मध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं असतं. 25% मार्क तुम्हाला त्याच्यात पाडायचे असते. किती? 25%. म्हणजे किती मार्क पाडावं लागते? भारतातली कुठलीही परीक्षा पाहिली तर काही मध्ये 33 किंवा 25%ची अट असते. 33% किंवा 25% ज्या क्वालिफाय पेपर असतील त्याला. तेवढे मार्क पडले की तुम्हाला याच्यामध्ये हे पेपर जर तुमचा अभ्यास चांगला झाला असला, त्याचा अभ्यास करण्याची गरज पडत नाही, ऑटोमॅटिकली मनाने तेवढे मार्क पडतात. बरोबर? हे झाले क्वालिफाईंग पेपर. हे काय मेरिटला धरले जात नाही. त्याच्यानंतर सुरुवात होती खऱ्या पेपरची, म्हणजे ज्याचा उपयोग तुम्हाला मेरिटमध्ये बसण्यासाठी होतो. पहिला पेपर असतो पेपर 1. तो असतो इसेचा पेपर, म्हणजे निबंधाचा पेपर. कशाचा? निबंध. तुम्ही निबंध लिहित नसता, पण निबंधाचं महत्व आता तुम्हाला कळून जाईल 2 मिनिटात. तो निबंधाचा पेपर असतो 250 मार्काचा. किती? 250 मार्काचा. पूर्वी त्याच्यामध्ये एकच निबंध विचारला जायचा, एकच निबंध लिहायचा असायचा 250 मार्काचा. किती? पण आता सध्या 100 मार्काचा एक निबंध विचारतात. एका निबंधाला 125 मार्क आहेत, म्हणजे निबंध केवढा लिहावा लागेल? एका निबंधाला मार्क येतं 125. 2 निबंध देणार, तुम्हाला ऑप्शन देणार त्याच्यात. पहिल्या याच्यामध्ये निबंधामध्ये तुम्हाला 4 पर्याय देणार, 4 पैकी कुठल्या तरी एका विषयावर लिहायचा असतो. आणि दुसरा जो पर्याय दिलेला असतो 100 मार्काचा, त्याला पण तुम्हाला 4 पर्याय देणार निबंधाचे. त्या 4 मधला कुठला तरी एक लिहायचा असतो.
250 मार्काचा निबंध लिहायचा असतो पहिल्या पेपरमध्ये. पेपर नंबर 2 असतो, पेपर नंबर 2 त्याला म्हणतात जीएस पेपर 1. काय म्हणतात? जीएस पेपर 1. जीएस पेपर 1 मध्ये तुम्हाला प्रश्न कोणते विचारले विषयाचे? त्याच्यामध्ये पहिला विषय असतो जीएस पेपर 1 मध्ये, तो असतो आपला इतिहास. काय असतो? इतिहास. दुसरा विषय असतो त्याच्यात भारताचा आणि जगाचा भूगोल. पहिल्या पेपर मध्ये इतिहास, भूगोल. आणखी त्याच्यामध्ये एक असतो भारताची संस्कृती, संस्कृती आणि विरासत नाव. मुख्य परीक्षा कशा चालली आपली? यूपीएससी आणि राज्य सेवेची अभ्यासक्रम सेम आहे, बरोबर. एक तुम्हाला बेसिक माहिती की कुठल्या विषयावर तुम्हाला जर त्या साईडने जायचं असलं तर कुठल्या विषयावर आतापासून भर द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर संस्कृती, इतिहास, भूगोल आणि भारतीय समाज. काय? आणि भारतीय समाज म्हणजेच समाजशास्त्राचा हा पार्ट असतो. कशाचा? समाजशास्त्राचा. ह्या विषयाचे प्रश्न जीएस पेपर 1 मध्ये विचारतात आणि हा पेपर पण असतो 250 मार्काचा. किती? 250 मार्काचा. त्याच्यानंतर येतो जीएस पेपर 2, जीएस पेपर 2 आणि त्यालाच म्हणायचं पेपर क्रमांक 3. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात मुख्यतः भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था म्हणजेच राज्यशास्त्राचे प्रश्न त्याच्यात विचारतात, जे तुम्ही सध्या नागरिक शास्त्र ह्या नावाने शिकतात हळूहळू. राज्यशास्त्र भारताची शासन व्यवस्था, भारताचं संविधान याच्यावरचे प्रश्न पेपर 2 मध्ये विचारतात. आणि एक विषय आणखी त्याच्यामध्ये असतो अधिक आंतरराष्ट्रीय संबंध, म्हणजे 2 देशांमध्ये भारताचे बाकीच्या देशांबरोबर कसे संबंध आहेत, 2 ज्या आंतरराष्ट्रीय संस्था येतात त्या दोन्हींमधले कसे संबंध येतात, त्याचा परिणाम काय होतो, या टाईपचे प्रश्न याच्यामध्ये विचारतात आंतरराष्ट्रीय संबंध नावाच्या विषयामध्ये. त्याच्यानंतर येतो पेपर क्रमांक 4. कोणता येतो? हा पेपर पण असतो 250 मार्काचा. पेपर 4. पेपर 4 ला तुम्ही म्हणता जीएस पेपर, म्हणजे जीएस म्हणजे जनरल स्टडी, जीएस पेपर 3. जीएस पेपर 3 मध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात अर्थशास्त्र, मुख्यतः म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. काय असते रे? चला इकडे बघा. भारतीय अर्थव्यवस्थेवर जास्त प्रश्न विचारतात. अर्धा पेपर भारतीय अर्थव्यवस्था याच विषयावर असतो. जीएस पेपर 3 म्हणजे पेपर क्रमांक 4 चाललाय. जीएस चे झाले 1, 2, 3 आणि पहिला होता इसेचा आणि त्याच्या अगोदर 2 भाषेचे पेपर, ते व्हायचे असते तर क्वालिफाय. भारतीय अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये दुसरा विषय असतो पर्यावरण. कशामध्ये? जीएस पेपर 3 मध्ये. आणि तिसरा विषय त्याच्यात असतो डिझास्टर मॅनेजमेंटचा, म्हणजे तुमचा 6वीला एक टॉपिक आहे आपला झालाय डिझास्टर मॅनेजमेंट, आहे का नाही? म्हणजेच मराठीत त्याचं नाव काय सांगितलं मी? आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन हा पण विषय पेपर 3 मध्ये असतो. आणि चौथा विषय थोडासा विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाचा असतो. विज्ञान व तंत्रज्ञान 1 ते 2 प्रश्न याच्यावर पण विचारतात. हा झाला पेपर 3. त्याच्यानंतर जीएसचा पेपर 4 असतो. कोणता? जीएस पेपर 4 आणि पेपर क्रमांक 5. त्याच्यामध्ये विषय असतात 3. पहिल्या विषयाचं नाव असतं नीतिशास्त्र. काय असतं? नीतिशास्त्र. दुसरा असतो सत्यनिष्ठा आणि तिसरा असतो व अभिरुची. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नीतिशास्त्रासाठी इथिक्स, सत्यनिष्ठासाठी इंटेग्रिटी आणि ऍप्टिट्यूड.
हे झाले पेपर 4. हे चारही पेपर असतात 250 म्हणजे 250 मार्काचे आणि निबंधाचा एक पेपर असतो 250 मार्काचा. आले इथपर्यंत लक्षात. आता एक विषय तुम्हाला ऑप्शनल म्हणून वैकल्पिक विषय म्हणून निवडायला चान्स असतो, एक विषय, आणि त्याचे होतात 2 पेपर. वैकल्पिक विषयाचे मार्क झाले टोटल, त्याचे पेपर 1 एकाच विषयाचे असतात, दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2. खूप विषय त्याच्यातले विषय निवडायचे असतात. त्याच्यात तुम्ही इतिहास निवडू शकतात, भूगोल निवडू शकतात, राज्यशास्त्र निवडू शकतात, इंजिनिअरिंग निवडू शकतात, मेडिकल निवडू शकतात, बायोलॉजी निवडू शकतात, ॲनिमल हजबंड्री निवडू शकतात, कृषी निवडू शकतात. जे काही विषय आपल्या भारतामध्ये शिकवले जातात सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यातला कुठलाही एक विषय त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतात. ते झाले 500 मार्क, हे झाले 250 आणि हे झाले 250. बरोबर. एवढ्या पेपरची असते आपली मुख्य परीक्षा, UPSC आणि राज्यसेवेची हा पॅटर्न आता चालू होणार इथून पुढे. आलं लक्षात एवढं. आता एवढं विचारल्याच्या नंतर टोटल मार्क किती झाले, हे झाले मार्क 1750. बरोबर आहे. किती पेपर झाले टोटल, 4 आणि 2 6 आणि 1 7. प्रत्येक पेपर 250 मार्काचा आणि पेपर लिहिण्याचा कालावधी असतो 3 तासाचा. किती, 3 तासाचा. तुम्हाला सरासरी त्या 3 तासामध्ये 4500च्या आसपास शब्द लिहायचे असतात. किती, 4500च्या आसपास शब्द लिहायचे असतात. त्यामुळे जास्तीत जास्त लिखाण करण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर ते लिखाण करता करता पटपट आठवण्याची पण आवश्यकता असते. आलं लक्षात. एवढं लिहायचं. 3 तासामध्ये 4 ते 4500 शब्द तुम्ही आरामात लिहिले पाहिजे, तर तुम्हाला 50-55% मार्क पडते आणि तुमचं त्याच्यात सिलेक्शन होऊ शकतं. आता तेवढं झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षेमधून पुन्हा चाळणी करून त्याच्यातले 1000 जे घेतले होते त्याच्यातले समजा 1000 ते 1200 त्याच्यामधले वरचे सगळे काढून टाकणार. जर 100 घ्यायचे असले तर 300 जणांना चान्स देणार मुलाखतीसाठी, म्हणजे इंटरव्ह्यू साठी. किती जणांना, 300 मुलाखत, आणि त्या 300 लोकांची होणार मुलाखत. मुलाखत झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षेचे 1750 आणि मुलाखत असते 275 मार्काची. किती, 275 मार्क्स. 275 ते आणि हे 1750 किती झाले, 2000. किती झाले, 25 का 75, 2025 मार्क. तेवढ्या मार्काची तुमची मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू होते. त्याच्यापैकी जे मार्क पडले त्याच्या आधारावर तुमचं मेरिट लागतं आणि 100 जणांचं सिलेक्शन घेऊन जातं. बरोबर आहे का नाही. MPSC 200च्या आसपास पदभरती राज्यसेवा आणि UPSC 750च्या आसपास. 10-12 वर्षापूर्वी 1314 जागा भरायच्या, आता ते 650-750 पर्यंत आले. तेवढं झाल्याच्या नंतर तुमचं होणार सिलेक्शन. त्याच्यानंतर तुमची एक मेडिकल टेस्ट होणार. तिचे काही मार्ग पुढे पकडले जात नाही, तर फक्त तुम्ही फिट असणं आवश्यक असतं काही पदांसाठी. जसं IPS साठी IPS, IAS, IRS हे महत्वाचे पद त्याच्याच आहेत. टोटल 22-23 पद आहेत. कशात, UPSC मार्फत भरले जाणारे 750 पद. त्याच्यातले IAS म्हणजे कलेक्टर होणारे असतात, पहिले 100 येणारे, त्यांच्यापैकी कोणतरी होणार. 100च्या पुढे रँक गेली की तुम्हाला IAS भेटणं मुश्किल जातं. त्याच्यानंतर जास्त लोक पसंत करतात IPS ला, त्याच्यानंतर करतात IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असते, आणि IFS नावाची एक सर्व्हिस आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिस, जे दुसऱ्या देशात जाऊन भारताचे राजदूत वगैरे तुम्ही ऐकलं असेल कधी न्यूज मध्ये, तसं बनण्याची संधी भेटते तिथं. IFS नावाची सर्व्हिस आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिस. विदेशात जाऊन काम करायचं असतं भारतासाठी. आलं का, एवढं लक्षात. अशा प्रकारे तुम्ही IPS बनवू शकता. पोलीस डिपार्टमेंट मधलं सर्वोच्च पद तुम्ही अचीव करू शकता. म्हणजे तुम्ही डायरेक्ट IPS बनला तर तुमची एका जिल्ह्याच्या ठिकाणी नेमणूक होणार. कळलं एवढं. आता हे झालं तुम्ही UPSC आणि MPSC बद्दल बोललो आपण. बरोबर आहे का नाही. याच्यामध्ये तुम्हाला काही उपप्रश्न आहेत का पडलेले, प्रश्न पडलाय काही,
विचारू शकतात, 1 मिनिट टाइम आहे फक्त त्यासाठी. आता मला सांगायचं महत्वाचे विषय खरे कोणते असतात, कोणते वाटते ज्याला UPSC IAS टॉप लेवलच्या नोकऱ्या करायच्या त्यासाठी? इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. तुम्हाला आता 9वीच्या पुढे अर्थशास्त्र असतं आणि विज्ञान. आणि मुळात तेच होतं की आपल्या शाळांमध्ये ह्याच विषयाकडे लक्ष नाही देतात का लक्ष? आपल्या शाळेमध्ये लक्ष देणार फक्त गणित आणि इंग्रजी. आता हे पेपर तुम्ही कुठल्याही भाषेत लिहू शकतात, मराठीतही लिहू शकतात. UPSC पेपर हे मुख्य परीक्षा. इंग्रजीची बिलकुल गरज नाही, एक पेपर असतो फक्त. ज्यांच्या ताब्यात त्यांना जिल्हा द्यायचा आहे त्यांच्याकडून ते इंग्रजीची अपेक्षा करीत नाहीत. आणि आपल्या इथे चाललंय इंग्रजी इंग्रजी, गणित गणित. चाललंय का नाही? मग आपले पुढं पोरं याच्यामुळं मागं राहतील. तेव्हा अभ्यास डबल तिथं गेलो करावं लागतो. आपल्या पोरांना बाकीचे ज्यांचे आई बाबा पहिलेच ऑलरेडी त्या सर्व्हिसमध्ये येतं ते त्यांच्या मुलांना 7वी 8वी पासून तयारीला लावतात. आणि तयारीला लावून काय करणार? त्यांना माहित असतं कुठल्या विषयावर फोकस करायचं. आपल्याला माहित असतं आपल्याला इकडे फोकस करायचं, पण तो काही कामात येत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक विषयाचा अभ्यास करीत जायचा. तुम्हाला इतिहास भूगोल हे विषय बोरिंग वाटू शकते तो, पण त्याच्या इतके इंटरेस्टिंग एकदा तुम्हाला मजा यायला लागले विषयच नाही. त्याच्यात नवीन काहीतरी शिकायला भेटतं. सूर्यमाला कळाली, तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासारख्या गोष्टी आहेत का नाही त्याच्यात भरपूर. इतिहासामध्ये आपलं जुनं काहीतरी माहित होतं की हडप्पा संस्कृतीत काय झालंय. ज्यावेळेस तुम्हाला इंटरेस्ट येईल त्याच्यात त्यावेळेस मजा येईल त्याच्यात. आणि त्याच्यात मजा आली की तुम्ही असल्या परीक्षांमध्ये लवकर ग्रॅप करू शकतात. श्रीमंतांच्या पोरांबरोबर गरिबाचे मुलं झटू शकतात आणि उच्च पातळीवर आपलं जीवन सुधरू शकतात तुम्ही. कारण तेवढीच एक जागा आहे. तू जर IAS झालं तर तुझ्या जातीचा पातीचा कुणीच विचार करीत नाही. IAS म्हणजे IAS IPS असे पद येतात. ते पद जर तुम्ही मिळवले लाईफ मध्ये, तुमच्या जातीचा, तुमच्या धर्माचा आणि तुमच्या लिंगाचा, म्हणजे तुम्ही स्त्री आहेत का पुरुष, कोणी विचार करत नाही. त्या पदामध्ये तेवढी पॉवर असते. तुम्ही महिला आहेत, तुम्ही पुरुष आहेत, तुम्ही थर्ड जेंडर आहेत, काहीही फरक पडत नाही. ते मिळवून देतं पद. तुम्ही जर तुमच्या जातीच्याच काय धर्माच्या बाहेरच्या मुलाबरोबर मुलीबरोबर लग्न करायचा प्रस्ताव ठेवला ना, तुम्हाला कोणी नाही म्हणत नाही. त्यावेळेस इतकी पॉवर असते त्या पदात. आता खून करते तुमच्या दुसऱ्या कास्टमध्ये, दुसऱ्या ह्याच्यामध्ये लग्न करायचा विचार त्या मुलांनी केला तर मग त्या पदाची ताकद तुम्हाला कळत असेल. लक्षात येईल. आणखी काय प्रश्न याच्यावर? योगा पुढचा प्रश्न. लय प्रश्न बाकी. पहिलाच प्रश्न आपला इतका वेळ गेलाय, पण हा प्रश्न गरजेचा होता. तुम्हाला या गोष्टी माहित नव्हत्या ना पहिल्या. काहीतरी नवीन शिकायला भेटल्यासारखं वाटतंय का? रिलॅक्स मध्ये फ्रेश व्हा थोडे, म्हणजे लक्षात राहतं. खिडकी खोटतोय म्हणजे आवाज आहे. मला इंग्रजी वाचता येत नाही, इंग्लिश वाचण्याचा प्रॉब्लेम पासून कसं मुक्त व्हायचं? हा पुढचा प्रश्न आहे प्रीतीचा. आणखी कोणाकोणाला प्रश्न आहे हा? इमानदारीने हात वर करायचा. म्हणजे जवळजवळ सगळ्यांचा प्रश्न आहे का नाही? अवघड शब्द येत नाहीत. इंग्रजी वाचण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपला त्याचा उच्चार करणं आलं पाहिजे. खाली करायला उच्चार करणं आणि का तो उच्चार करायचा हे आपलं कळालं पाहिजे. ते कसं माहित होईल आपल्याला? सुरुवातीला तुम्हाला कोणाकडून तरी वाचायचं शिकावं लागतं. सुरुवातीला स्टार्टिंगला 2-3 दिवस. आणि वाचायचं आपण काय करू, 3-4 लेक्चर ठेवू इंग्लिश वाचण्याची. 3-4 लेक्चर मध्ये तुमचं म्हणजे शब्द काढीन जे वेगळा उच्चार होतो असे शब्द काय आपला साईडला काढून घ्यावं लागतील. मध्ये कधीतरी पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये आपण 4 लेक्चर मध्ये तुम्ही वाचायला शिकता. फक्त लक्षपूर्वक लेक्चर अटेंड करायचे. आणि त्याच्यानंतर पुढची समस्या असते इंग्लिश वाचल्याच्या नंतर तीच आपल्याला समजली पाहिजे. आणि समजल्याच्या नंतर ती आपल्याला बोलता आली पाहिजे. इंग्लिशच्या 3च भाषा कशासाठी असती? सुरुवातीला ती आपल्याला आली पाहिजे, आल्याच्या नंतर ती आपल्याला बोलता पण आली पाहिजे. त्यावेळेस तिचा उपयोग आहे ना. तुम्ही इंग्लिश मध्ये आयुष्यभर शिकलात पण ती बोलताच आली नाही आयुष्यभर. आपला मराठी आहे तशीच बोलता येते.
आता इंग्लंड मधल्या मुलांकडे जर गेलं ते जन्मताच बोलताना इंग्लिश शिकतं आपल्या मराठीसारखं आहे का नाही. फक्त त्यांची भाषा इंटरनॅशनल लँग्वेज आहे त्याच्यामुळे त्यांना फायदा होतो आहे का नाही. तसंच आहे ना, इंग्रजांनी जर आपल्यावर राज्य केलं नसतं तर चीन सारखी आपली भाषा सुद्धा सक्षम असती, हिंदी मराठी. आणि आपल्या भाषेमध्ये सगळे पुस्तकं वगैरे अवेलेबल असते. कॉम्प्युटरच्या सगळ्या सिस्टम जर आपल्या भाषेमध्ये चालू झाल्या असत्या तर आपल्या त्यांच्या भाषेची गरज पडली नसती. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं आपला ती कठीण जाते दुसऱ्यांची भाषा असल्यामुळं. आपला ती शिकायला सुरुवातीला वाचायला शिकावं लागेल, वाचल्याच्या नंतर ते आपण समजून घ्यावं लागेल, शब्दांचे अर्थ समजून घ्यावं लागतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, ती बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल, आपल्या जिभेला वळण द्यावं लागणार आहे का नाही. मला इंग्लिश बोलता येते असं जर म्हणायचं म्हणलं इंग्लिशमध्ये, किंवा मी इथं बसलो आहे असं जर म्हणायचं म्हटलं तर आपण त्याला काय म्हणतो, आय सीट हिअर. बरोबर आहे. आय सीट हिअर आपली टोनिंग वेगळी असते. इंग्लंडचे काय म्हणतात, इंग्लंडचा माणूस बोलताना त्याची टोनिंग वेगळी झाली असते भाषेची. 6वीच्या वर्गाला त्या दिवशी मी भारताचे नावं शिकविले होते, कसे बनले कसे पडले शिकवलं होतं ना. कशामुळे झाले ते सगळे नावाचा पचका, वेगवेगळे लोक आल्यामुळं त्या नावांमध्ये सिंधूचा हिंदू झाला, हिंदूचा इंडस झाला, सांगितलं होतं ना समजून कसं झालं होतं. आणि नंतर त्या इंडसचा इंडिया झाला. तसं प्रत्येकाची भाषा वेगळी असते. अमेरिकेची इंग्लिश वेगळी आहे सध्या, पण अमेरिकेची वेगळी इंग्लंडची वेगळी, त्यांच्या दोघांमध्ये मेळ नाही बसत. टोनिंग मध्ये वेगवेगळी टोनिंग आहे दोघांची, पण आपली टोनिंग त्यांच्यापेक्षा वेगळी इंग्लिशची पण. फक्त जे लोक आपले विदेशात राहतात ते बोलतात इंग्लिशचं काही नाही, आपण काय करू 4 क्लासेसमध्ये तुम्ही याला पकाट वाचायची शिकता, 1-1 तासाचे 4 क्लास, ते आपण मध्ये कधीतरी घेऊन टाकू. दुसरं काय, मला इंग्रजी अर्थ समजत नाही त्यासाठी काय करावं लागेल. पुढचा प्रश्न प्रीतीचा, हा कोणाकोणाचा प्रश्न आहे. इंग्रजीचा अर्थ कळत नाही त्यासाठी काय करावं लागेल. वाचायचं शिकल्याच्या नंतर काही शब्द तुम्हाला पाठ करावा लागणार, त्याचे क्लास मग मला महिनाभर घ्यावं लागणार तुम्हाला अर्थ समजून घ्यायचं म्हटलं, कारण ते 4 दिवसाचं काम नाही. मग काय करू आपण, तसंच जमन तसं मध्ये एवढं वर्ष क्लास घेत राहू, शेवटपर्यंत ठीकठाक इंग्लिश तुम्हाला समजली. त्यासाठी दुसरा एक प्लॅन आहे माझ्याकडं. आपला जो इतिहास चालू करायचा आहे, इतिहास जो आहे ना, भविष्यात इतिहास हाच विषय सगळ्यात जास्त अडचण करतो UPSC आणि MPSC मध्ये. इतिहास आपला 6वीचा 7वीचा आणि 8वीचा इतिहास आहे तुम्हाला तिथं, फक्त हाय लेवलचा NCERT लेवलचा. मग तुम्हाला इतिहास शिकवताना मी काय करतो, NCERT आणि आपलं स्टेट बोर्ड एकत्रित शिकवतो दोन्ही पुस्तकं. थोडासा वेळ जास्त जाईल, काही टॉपिक ऍड होते, चालेल का. त्याला तुम्हाला 5वी 6वी आणि 7वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना बसून देणार आहे त्या लेक्चरला. आणि हे नाही करायचं तुमचा वर्ग आमचा वर्ग, ते तसलं सोडून द्यायच्या गोष्टी. एकदा का समाज आपला मागा ठेवायचं बघतोय पहिलं. श्रीमंत लोकांना असं नाही वाटत गरीब लोकांनी पुढे जावं, कारण तुम्ही त्याचं ऐकत नसतं. ब्राह्मण माणसाला कधी असं नाही वाटणार की एखादी SC ST ची कास्ट एकदम वर जावा, का त्याची ऍक्च्युअली जी पॉवर आहे समाजामध्ये ती कमी होत असते. तुम्हाला मेहनत करावं लागेल तेव्हा तुम्ही त्या लेवलला जाता. आणि मेहनत करायची म्हणजे लयच असं विशेष काही करायचं नसतं, फक्त रोज थोडं करायचं असतं आणि शिकायचं असतं. तुम्ही लगेच 10 तास अभ्यास करावा असं नसतं. माझं तर मत असे 5वीच्या अगोदर होमवर्क सुद्धा नाही द्यायला पाहिजे पोरांना. खुश राहणं महत्वाचं असतं. जीवनाचा शेवटचा पर्पज काय असतो, जीवनाचा उद्देश काय असतो आपल्या शेवटी, नोकरी लागून सगळं लावून खुश राहणं हाच उद्देश असतो ना. आनंदात माझं जीवन गेलं पाहिजे, माझ्या लेकरांचं गेलं पाहिजे, याच्यापेक्षा जास्त असतो काही. आणि जर तुम्हाला खुशच नाही राहून दिलं शाळेत, सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास, ज्याला येत नाही त्याला भरतो अभ्यास, ते काही गरज नसते. अभ्यास हा एक जीवनाचा पार्ट आहे. एज्युकेशन घेणं हा एक जीवनाचा भाग आहे. तुम्हाला ते जमत नसलं तुम्ही खेळामध्ये कशातही काही करू शकता. तुमच्या जर काही विद्यार्थ्यांना वेगळा काही गुण असला, तुमच्यात एखाद्या खेळाचं स्किल असलं, एखाद्यामध्ये गायनाचं स्किल असतं, एखाद्यामध्ये भाषणाचं स्किल असतं, तसं जर तुमच्यात जे काही स्किल असेल तुम्ही मला सांगू शकता, तुमच्यासाठी वेगळा मी 15 मिनिटं टाइम देऊ शकतो सुट्टीत. त्याच्यात चालतंय. इंग्रजीचा प्रश्न आहे, इंग्रजीचा प्रश्न आपण सॉल्व्ह करू आपणच आपल्या बेसवर.
पुढची चिठ्ठी घ्या रे. हे आहे NCERTचं पुस्तक, आधुनिक भारताचा इतिहास. हे पुस्तक आणि तुमचं आपण इतिहास सिरीज चालू करायची ना, आणि इंग्लिशचं त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश बोलता आली पाहिजे. ज्यावेळेस इतिहासाची आपल्या सिरीज संपन, फक्त तुम्ही क्विक राहिलं पाहिजे. माठ्या पोरांनी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे मध्ये मध्ये लेक्चर मध्ये. काही जण मध्येच काहीतरी करतात, मग ते काय होतं, मूड खराब होतो शिकवण्याचं. 4-5 वेळेस झालं ना माणसाला इरिटेट होतं. आणि एखाद्याला मारणं म्हणजे ते चिड आल्याच्या नंतर आपण त्याला मारायचं असतो, आणि मारल्याच्या नंतर मेंदूचा आपल्या थोडीशी गरम झालेला असतो. बॉडी सुद्धा आपली थोडी गरम होती ज्यावेळेस आपला राग येतो त्यावेळेस. आणि राग येऊन एखाद्या विद्यार्थ्याला मारल्याच्या नंतर शिकवणं आणि त्याच्या अगोदर शिकवणं, याच्यामध्ये शिक्षकाच्या शिकवण्यात कधी फरक पडत असतो. मेंटली असतं आपलं. तुम्हाला कधी कधी एखाद्याचा लयच राग आला तर तुम्हाला काय सुचतं का बाकी? शिक्षक एक माणूसच असतो ना, त्याला पण राग आल्याच्या नंतर तो काहीतरी महत्वाच्या गोष्टी सांगायच्या विसरून जाणार. त्याच्यामुळे राग नसतो येऊन द्यायचा. तुम्हाला शिकण्यासाठी सोपं जातं आणि त्यालाही समजून सांगायला पुन्हा सोपं जातं. माझंच नाही, प्रत्येक शिक्षकाशी तसं वागायचा प्रयत्न करायचा. आणि ते तर तसे वागणारे कोणीच नाही वाटतं इथं. 1-2 दिवस इतिहासाचे लेक्चर त्यांना बसून देणार मी, नंतर जे वाटण मला योग्य नाही तिथं वाचण्याच्या त्यांना बाहेर. आणि त्याचा फायदा आपला काय करायचा, इतिहास शिकवताना मी तुम्हाला त्याच्यामधल्या प्रत्येक गोष्टीचं इंग्लिशमध्ये सांगत जाईल. आणि ते इंग्लिशचे शब्द तुम्ही रोजचे रोज लिहून घेत जायचे. जास्त नाहीत, एका लेक्चरमध्ये 15 ते 20 शब्द आहे असतं, तेवढे पाठ करायचे आणि ते नेहमी बोलणाऱ्या इंग्लिशमधले घेत जाईल मी. मग तुम्हाला इंग्लिश बोलता येईल 1 वर्षाच्या नंतर. इतिहासाचा आपल्या ज्यावेळेस संपन त्यावेळेस तुमच्या बोलण्यामध्ये 50% इंग्लिश शब्दाचा वापर झाला पाहिजे. आणि माझ्याबरोबर बोलताना जे शब्द आपण शिकलो ते इंग्लिशमध्ये उच्चारायचे, कमीत कमी माझ्याबरोबर बोलताना चालेल. म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलायला मदत होईल. इतिहास झाल्याच्या नंतर तुम्हाला मी शिकवणार आहे नागरिक शास्त्र. नागरिक शास्त्र म्हणजे संविधान. तुमच्या 6वीला आणि 7वीला जेवढं संविधान आहे त्याच्यापेक्षा जरी सुट्ट्या लागल्या पुढे उन्हाळ्याच्या, तरी पण उन्हाळ्यात येऊन शिकू शकतो. ते का आपण कम्प्लीट करून घेऊ. सिलेबस मधला मी काही सोडणार नाही, भले उशीर लागेल. मेंटॅलिटी विद्यार्थ्यांची ओळखून त्यांच्याबरोबर काम करण्याची गरज आहे. सध्या सरकारी शाळांमध्ये व्यवस्थित काम होत नाही. तुम्ही माझा दुसरा एक गावाची शाळा नावाचा एक चॅनल आहे, त्याच्यावर ह्याच गोष्टींवर मी बोलत असतो सगळीकडं, तुम्हाला ऐकायला भेटेल. त्याच्यावर असतात ते व्हिडिओ, आपल्या चॅनलवर नसतात ते. पुढचा प्रश्न आहे विराटचा. तुला घरी आले नव्हता विचारला आला, आणि तुझे प्रश्न बरेच आहेत, 5 प्रश्न आहेत. मला कलेक्टर बनण्यासाठी काय करावं लागेल हा विराटचा प्रश्न आहे ना. हो बरं, तुला कलेक्टर बनायचंय म्हणजे तुला बनायचं IAS, आणि आतापर्यंत आपण जे पाहिले ते IAS बनण्यासाठीच होतं. बरोबर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुला भेटलं. तुमचं स्वप्न काय होतं? माझं फारच प्रश्न. माझं स्वप्न जीवन जगत असताना प्रत्येक वयामध्ये वेगवेगळं होतं. लहान असताना मला कार्टून सारखं हवेमध्ये उडावं वाटायचं. प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं स्वप्न बदलत असतं. ठीक आहे, चांगला आहे त्याचा प्रश्न. आणि मुलगा म्हणून त्याला हा प्रश्न पडणं बी साहजिक आहे, असे प्रश्न पडायला पाहिजे. त्यावेळेस माझं स्वप्न होतं असं हवेमध्ये जय हनुमान मालिका बघायचो. त्यावेळेस आख्या गावामध्ये एकच TV असायचा. आणि जय हनुमान मालिका बघून आल्यानंतर हनुमानाच्या शेपटीला ज्यावेळेस ते चिरगुट बांधले, शेपटी पेटून दिली, हनुमानाने उड्डाण घेतलं आणि सगळी लंका जाळून टाकली. त्यावेळेस आम्हाला हनुमान भाऊ वाटायचे. आणि मी एकदा ऍक्च्युअली हनुमान जगतो, आम्ही रामायणाचं पुरं खेळत होतो आणि काठ्या होते आमच्याकडे, आमचं लागलं युद्ध. आणि त्यावेळेस ती एक काठी माझ्या इथं लागली आणि पूर्ण रक्त वाहून जायला लागलं. मी होतो ऍक्च्युअली हनुमान, पण म्हणले लक्ष्मणाला शक्ती लागली. त्या मालिकेत होतो ना, आणि त्यांनी सीताफळीचे पानं बिना आणून त्याच्यावर पिळली, जास्त आग व्हायला लागली. मग हॉस्पिटलला घेऊन गेले म्हणजे. आणि हॉस्पिटलला घेऊन जाताना त्यावेळेस सुविधा वगैरे नसायच्या, चालत जावं लागायचं भरपूर लांब, लहान असताना. ते तर लागलंच, पण ते लागून घेतल्यामुळं घरच्यांनी पुन्हा जी चोख दिला. त्या घरच्यांच्या मारण्यामुळं मग हळूहळू घरी आपण कुठल्याही गोष्टी अडचणी आल्या तर सांगायच्या कमी करीत असतो. जर तुम्हाला बाहेर कोणी त्रास देत असलं तर
आपण घरी सांगायच्या कमी करतो आणि त्याच्यावर मुलांच्या डोक्यांवर प्रेशर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं घरच्यांना पटवू नाही पटवू तुम्ही घरच्यांना सांगत जायचं. जर आपल्या घरात कुणी दारू पिऊन धिंगाणा करीत असला तर त्याला पण त्याचा विरोध तुम्ही केला पाहिजे. दुसऱ्या दिवशीपासून त्याच्याबरोबर बोलायला त्याला सांगून बंद करायचं. तू असं असं केल्यामुळं मी आजपासून तुझ्याबरोबर बोलणार नाही आणि नका बोलू त्याच्याबरोबर 2-3 महिने. पण त्याला कधी ना कधी असं वाटलं पाहिजे की आपण हे सोडून व्यवस्थित राहिलं पाहिजे. पुढचा प्रश्न, तुमचं स्वप्न आता पुढं नंतर 8वी 9वीला गेल्याच्या नंतर माझं स्वप्न झालं होतं मला इंजिनियर बनायचं होतं आणि 11वीला गेल्याच्या नंतर माझं स्वप्न झालं होतं मला MBBS करायचं होतं. पण काही अडचणी होत्या, MBBS करू शकत नव्हतो. MBBS करण्यासाठी भरपूर खर्च येतो म्हणून मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि इंजिनिअरिंग करता करता नंतर माझं स्वप्न झालं मला IAS बनवायचं होतं. IAS बनायचं ठरवल्याच्या नंतर ज्या वेळेस अभ्यास करायला लागलो मी पहिल्यांदा फक्त 2 ते 3 वर्ष परीक्षा दिली आणि तिथून पुढे 10 वर्ष IASचा अभ्यास करता करता इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र वाचल्याच्या नंतर भारतीय समाज ज्या वेळेस वाचला त्यावेळेस मला समाजामध्ये खूप काही उणिवा दिसल्या. त्याच्यानंतर मी 2-3 वर्ष पूर्ण देशामध्ये फिरलो, ट्रॅव्हल केलं आणि समाजामध्ये काय काय उणिवा आहेत त्या बघितल्या, त्याच्यावर स्टडी केला आणि त्याच्यानंतर ठरवलं ह्या गोष्टी आपल्या शाळेत जाऊन करावं लागते आणि त्यामुळे तुमच्या शाळेमध्ये सध्या शिकायला येतो मी. आणि हे कार्यक्रम असाच चालू राहणार आहे माझ्या आयुष्याचा शेवट होईपर्यंत. माझं एक स्वप्न आहे, मला एक शाळा बनवायची. त्या शाळेमध्ये खेळापासून, गायनापासून, ऍक्टिंग पासून सगळ्या गोष्टी मुलांना लहान असतानापासून शिकवायला द्यायच्यात. पुढच्या 3-4 वर्षात मला ती शाळा बनवायची स्वतःची. तुम्हाला पहिलीपासूनच ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्राचं करिअर बनवायला संधी भेटली पाहिजे. आपल्या शाळेचा प्रॉब्लेम असा आहे, सगळ्यांना सिलेबस सेम. इतिहास शिकायचा सगळ्यांनी शिकायचा, भूगोल शिकायचा सगळ्यांनी शिकायचा. गरज आहे त्याची. ऑलिम्पिकचे मेडल जर पाहिले तर आपला एवढा मोठा जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आपली, आपल्याकडं मेडल सगळ्यात कमी असतं. 4, 5, 6, 7. चीनने 10-12 वर्षापूर्वी ऑलिम्पिक मध्ये तयारी केली पण त्यांनी काय केलं, शाळेत मधून त्या मुलांना ट्रेनिंग चालू केली. ज्याला प्लेअर बनवायचे त्याला लहान असतानापासूनच फुटबॉलची ट्रेनिंग चालू. ते का नाही जिंकणार, आपलं चालू करतंय ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यावर, नाही तर 10वी 12वीच्या बेसला गेल्यावर. ते पण त्या मुलांना कोणी मदत करत नाही, त्यांच्या शाळा मदत करतात. आले लक्षात. माझं स्वप्नाचा विषय संपला. शेवटचं स्वप्न माझं ते महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची एक शाळा बनवणं आणि तिच्यामध्ये गरिबांच्या लेकरांना फ्रीमध्ये ऍडमिशन भेटलं पाहिजे. हे टार्गेट आहे. पैसे घेऊन प्रायव्हेट शाळा चालवायची नाही, स्वतःच्या खर्चाने ती शाळा चालवायची. पुढचं, मला माझ्या करिअरसाठी काय करावं लागेल. तुला अभ्यास, खेळ या सगळ्या गोष्टी जशा जीवनाचा भाग असतात त्या सगळ्याच कराव्या लागतात. फक्त प्रत्येकाला जो टाइम आहे शाळेत आल्याच्या नंतर अभ्यास करायचा, घरी गेल्याच्या नंतर खेळायचं, सकाळी उठल्याच्या नंतर घरच्यांबरोबर गप्पा मारायच्या. आई वडिलांना कधीतरी मिठी मारायची शिका. तुमच्या वयात हे बंद झाल्यात गोष्टी. तुम्ही तुमच्या आई वडिलांना कधी अशी मिठी मारली का जाऊन पाठीमागच्या 1 वर्ष? जे मारतं त्याचं ठीकठाक आहे, जे मारित नाही त्याने थोडस चालू करायचं. प्रेम वाढत असतं आणि ते आपल्याकडं अट्रॅक्टिव्ह होतात. ते त्यांच्या जीवनात काही चुकीचे कामं करायचे बंद करतात आपल्या प्रेमापोटी. पुढचं, महात्मा गांधींना कोणी मारले त्या गुन्हेगाराचं नाव काय आहे? गुड क्वेश्चन. महात्मा गांधीला नथुराम गोडसे नावाच्या माणसाने छातीमध्ये सकाळी प्रार्थनेला जाताना 3 गोळ्या मारल्या आणि तिथं त्यांचा मृत्यू झाला आश्रमाच्या दारात. तुम्ही किती परीक्षा दिल्या आहेत? अनेक परीक्षा दिल्या आहेत. आहे का? चला मी परीक्षेच्या पुढे गेलो. नंतर पुढे काय आणखी आताच झालेल्या पर्यंत कोणाचा उपप्रश्न आहे का? उपप्रश्न
झालेले प्रश्न जर तुझ्याकडे जर झालेले, आणखी एक प्रश्न आहे तुझ्याकडे, ते इकडे पटपट घ्यावं लागतं. किती वाजले? घड्याळ आहे कोणाकडं? मला पोलीस ही पदवी घेण्यासाठी कोणता अभ्यास करावा लागेल? कोणाचा प्रश्न आहे हा? प्राची. कुठे प्राची? पोलीस होण्यासाठी कळलंय ना बाळा? काय काय सांगितलंय? खूप दिवस आहेत आणखी तुझ्याकडे, तू आणखी लिहायला आलीस, तरी पण माहित असलं बरं असतं. आपल्यासारख्या लोकांना लवकर माहित असलं बरं असतं. मला ह्या गोष्टींची माहिती कधीच टायमाला भेटली नाही. ती वेळ पार निघून जात आल्याच्या नंतर मला प्रत्येक गोष्ट माहिती होती, कारण माझा बाप सक्षम नव्हता. ते माझ्याबरोबर कुठं ते येत नसायचं. अशी बऱ्याच जणांना, आपल्या खेड्यातल्या लोकांना, मुलांना समस्या असतात, ज्या मला होत्या त्या. पण तुम्हाला या गोष्टी लेट माहीत नाही झाल्या पाहिजेत. जेवढ्या विद्यार्थ्यांना माहीत होत्या लवकर, तेवढं बरं असतं. पुढं, मला इंग्रजीचे अर्थ समजत नाहीत, कसे समजायचे ते आपण मग सांगितलं तसं आपण स्वतः एक प्रोग्राम राबवू त्यासाठी. प्राची, क्लासेसला बसत जायचं माझ्या, एक वही सेपरेट घेऊन. नेक्स्ट क्वेश्चन कोणाची ही? सर्वात मोठी नोकरी करायला काय काय करावं लागेल? सर्वात मोठी नोकरी असते IAS नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये. म्हणजे उच्च पदावर जाता येतं. जर तुम्ही 21 वर्षात IAS झाला तर ज्या वेळेस तुम्ही तुमची ड्युटी संपते टोटल, त्यावेळेस तुमच्या ताब्यात अख्खा देश असतो, अख्खा भारत. 21-22 वर्षात जर IAS झाला तर ती असते सरकारी मधली सगळ्यात मोठी नोकरी. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये वेगवेगळ्या नोकऱ्या असतात. आता IT क्षेत्रामधल्या ज्या नोकऱ्या असतात त्या सगळ्यात मोठ्या नोकऱ्या आहेत, सगळ्यात जास्त पैसा कमवणाऱ्या. करोडो रुपये तुम्ही कमवू शकतात. आणि बिझनेस एक चांगली गोष्ट असते. बिझनेस, रतन टाटा, अडाणी, अंबानी हे सगळे बिझनेसमॅन आहेत आणि त्यांच्याच पैशावर सगळा सिस्टम चालतो. पुढं, सर्वात तोच प्रश्न खाल्लेला आहे त्यांनी. गणित विषय समजून घेण्यासाठी काय करावे लागते? कोणाचा आहे प्रश्न? तुझं आहे गे? सारिका, गणित विषय समजून घेण्यासाठी सुरुवातीला ते गणित समजून घेणं महत्वाचं असतं. गणित बघताना त्याच्याकडे एका नजरेत पूर्ण गणित आलं पाहिजे आणि ते आपल्याला नेमकं काय करायचं हे कळलं पाहिजे. पहिलं 5वीचे किती विद्यार्थी तिथं? यांना मी गणित शिकवतो. तुम्ही सगळे माझ्या क्लासला बसतात ना? तुमच्यापैकी कोणाला मी शिकवलेलं समजत नाही? खरं सांगायचं, खोटं सांगायचं नाही फक्त. मी शिकवताना समजतं का रोमन अंक? तुम्ही वार विसरताय, तुमच्या बुद्धीचा परिणाम आहे. रोमन अंक यांना 1000 पर्यंत बनवायचे शिकवलेले आहेत मी, बरोबर आहे ना? ते आता विसरतात तुम्ही. येतेत ना बनवता? बरं, ठीक. तुम्हाला त्याच्यापेक्षा सध्या गरजही नाही. गणित समजून घेताना काय करायचं? गणिताच्या आपला स्टेप का केल्या त्या समजल्या पाहिजे. गणितात नेमकं विचारलंय काय हे ज्यावेळेस समजतं त्यावेळेस आपला गणित करायला सोपं जातं. आणि दुसरी गोष्ट, आपलं कॅल्क्युलेशन गणितामध्ये फास्ट असणं आवश्यक असतं. कॅल्क्युलेशन म्हणजे मी विचारलं 4 आणि 4 8 आणि 16 24 पटकन म्हणलं पाहिजे. ते आपल्या बुद्धीला सवय लागली. आणि गणित विषय फक्त IQ लेवल वाढवण्यासाठी आपल्याला महत्वाचा असतो आणि व्यवहार करण्यासाठी. IQ लेवल वाढते गणितामध्ये. कसं? कॅल्क्युलेशन आपल्याला फास्ट करण्यास सवय लागली ना, आपल्या मेंदूला वळण लागतं. काय लागतं? वळण लागतं, नाही त्याच्यावर गण चढवतो. चला, सर्वात मेन विषय कोणता व का? प्रत्येक क्षेत्रानुसार अवलंबून असतं. ज्याला डॉक्टर व्हायची त्यासाठी विज्ञान हा विषय सगळ्यात महत्वाचा असतो. ज्याला डॉक्टर व्हायची त्याच्यासाठी विज्ञान हा विषय सगळ्यात महत्वाचा असतो. ज्याला इंजिनियर व्हायची त्यासाठी गणित हा विषय सगळ्यात महत्वाचा असतो.
इंजिनियरचे काम असते जास्त कॅल्क्युलेशन्स वगैरे करणं. ज्याला IAS IPS ह्या अशा नोकऱ्या करायच्या त्यासाठी हे विषय आपले झाले महत्वाचे असतात. गणित विषय महत्वाचा असतो इंजिनियर होण्यासाठी, विज्ञान विषय असतो डॉक्टरसाठी, आणि इंजिनियरसाठी विज्ञान महत्वाचा असतो. गणित आणि विज्ञान. विज्ञानाचा एक भाग असतो फिजिक्स. फिजिक्स मध्ये काय शिकतो आपण? तुमच्या याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण वगैरे शिकतो ना, हा फिजिक्सचा भाग आहे. तो विषय महत्वाचा असतो. आणि लसावी मसावी काढायचे सूत्र हा विषयाच्या आतला प्रश्न आहे. तो नेहमी विचारायचा, आज नाही उद्या विचारायचा मला. हा तर तुझ्याकडे आणखी काही प्रश्न असले तर गोळा करून इकडे आणून द्या. सर तुम्ही किती परीक्षा दिल्या आहेत? कोणाचा आहे प्रश्न? तुझा. दिस इज नॉट इम्पॉर्टंट क्वेश्चन. किती दिल्यात मी मोजल्याच नाहीत आणखी. आणखी तुम्हाला लिहायचं असलं तर प्रश्न लिहू शकतात. तोपर्यंत संपत आले तिथले. कोणाला कंटाळा वगैरे आलाय का? IAS करण्यासाठी कोणता अभ्यास करावा लागतो आपण त्याच्यावर सगळ्यात जास्त चर्चा केली. IAS होण्यासाठी, IAS म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर, त्याच्यामध्ये कोणते काम करावे लागते हा प्रश्न पण महत्वाचा आहे. आमची इंग्रजी कच्ची आहे त्याच्यावर आपण चर्चा केली, आपण ती सुधारून घेऊ. IAS झाल्याच्या नंतर काम कोणतं करायचं असतं हा विषय महत्वाचा आहे. पुसून घेऊ खबर कुठे नसतं. ज्या वेळेस तुम्ही UPSC पास होतात त्यावेळेस IAS बनतात, MPSC पास होतात त्यावेळेस तुम्ही उपजिल्हाधिकारी बनतात. जिल्हाधिकारी हा असतो UPSCचा आणि उपजिल्हाधिकारी असतो MPSC राज्यसेवेचा. बरोबर. आता IAS बनल्याच्या नंतर तुम्हाला काम काय करायचं असतं? तुम्ही जर IAS नावाचा लॉंग फॉर्म पाहिला, IAS काय त्याचा? इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. म्हणजेच मराठीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा. मुख्य काम याचे आपल्या त्याच्या नावावरून असतं, त्यांनी समाजाची सेवा करायची असते. काय करायचं असतं? समाजाची सेवा करायची असते. समाजामध्ये समाज व्यवस्थित चालण्यासाठी आपला बऱ्याच गोष्टीची आवश्यकता असते का नाही? तुमच्या गावामध्ये जर समजा कोणाचं काही बंधनच नसतं तर काय केलं असतं लोकांनी? ज्याच्यामध्ये ताकद आहे दुसऱ्याला हाणमार केली असती, काही पण गोष्टी केल्या असत्या का नाही? त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा असणं गरजेचं आहे का नाही? तसेच वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. तुमच्या गावामध्ये तलाव बनायची गरज असते का नाही? मग ते तलाव बनवायचे कसे? कोणामार्फत बनवायचे? ते सरकारला बनवावं लागते. सडक बनवायची असते ती सरकारला बनवायची असते. बरोबर. ह्या जिल्ह्यामध्ये जेवढे विकास कामं करायचे असते त्या सगळ्या कामावर आणि ते करून घ्यायची जिम्मेदारी असती IAS नावाच्या अधिकाऱ्याची. म्हणजे ज्यावेळेस त्याची नियुक्ती जिल्हाधिकारी म्हणून होते. कधी? जिल्हाधिकारी. जिल्ह्याच्या विकासाचे काम करण्याचं काम त्याच्याकडे असतं आणि त्याच्यामध्ये त्याचं मेन काम असतं की काम व्यवस्थित हवं आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार वगैरे काही होऊ नये. पण सध्या गोष्ट अशा होतात की सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी करणारे हेच लोक असतात. आपली शिक्षण व्यवस्था खराब असल्यामुळं नैतिकता नीतिशास्त्राचा एक पेपर आहे त्याच्यामध्ये आहे का नाही? हे होताना अगोदर नीतिशास्त्राचा एक पेपर देऊन ते लोक तिथे जातात आणि तिथे गेल्यावर सगळी नीती वगैरे विसरून जातात. तुमच्यापैकी जर कुणी बनलं तर तुम्ही असे बनला पाहिजे की तुम्हाला कोणी लालच देऊ शकलं नाही पाहिजे, नाही तर तुमच्या जगण्याचा काही अर्थ नसतो. 60 वर्षाच्या नंतर 70 वर्षाच्या नंतर प्रत्येक माणसाला मरायचं असतं, पण जो पैसा आहे खाल्लेला तुम्ही तो तुम्ही उपयोगात आणू शकत नाही.
महात्मा गांधीकडे मरताना एक धोतर सोडता काहीच नव्हतं, पण प्रत्येक नोटावर त्या माणसाचा फोटो आहे. त्याचं काम तसं होतं. त्याने जर पैसा कमवायचा ठरवला असता तर नोटावर गांधी नसता. बरोबर आहे का नाही? डॉक्टर बी आर आंबेडकरांचा प्रत्येक माणसाच्या घरामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कार्यालयामध्ये फोटो आहे. जर डॉक्टर आंबेडकरांनी फक्त पैसाच कमवला असता आणि नीतिमत्ता जर विसरून गेले असते तर त्यांचा फोटो कोणाच्याच घरात दिसला नसता, ते नावही आपल्याला माहीत नसतं. बरोबर आहे? ते आपले लोक विसरले. तर आपला देश म्हणजे असा तसा देश नाही. आपला देश एकमेव देश असा आहे की इथं देवाला बनवलं जायचं, माणसं देव बनायचा प्रयत्न करायचे, आपले नोकर होण्यात खुश आहे. गौतम बुद्ध देव झाले, आपले आजूबाजू वामन भाऊ, भगवान बाबा देवाच्या लेवलला गेले ना. कशामुळं? त्या माणसांची वर्तणूक तशी होती. वर्तणुकीतून जर वर गेलं, चांगली वर्तणूक, चांगलं वागणं असलं समाजासाठी, तर त्या माणसाला आपण देव म्हणतो. काय म्हणतो? देव. आणि आपले माकडं हवालदार होऊन तिथून त्यांचे बापू पण म्हणतात, वरचे पैसे लय भेटते म्हणतात का नाही? वरचे, टेबलाच्या खालचे. तर समाज बिघडलाय ना. आपले वामन भाऊ, भगवान बाबा यांनी आपला ही शिकवण दिली का? नुसतं त्यांच्या पाया पडून काय होणार आहे का? त्यांनी समाजाची सेवा केली आणि अल्टिमेटली शेवटी सेवा करणं हाच काम असतं जिल्हाधिकाऱ्याचं. कोणाचं? जिल्हाधिकाऱ्याचं. हे जे सगळे विकास काम आहेत, तुमचे सडक असो, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये काही पण येणार असो, तुमच्या शाळेमध्ये येणार आहे खाऊ वगैरे सगळं असो, हे सगळं ही सिस्टम व्यवस्थित चालू आहे का नाही याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम जिल्हाधिकाऱ्याचं असतं. समजलं? IPSचं काम असतं जिल्ह्यामधली पोलीस व्यवस्था व्यवस्थित ठेवणं, लोकांना अडचणी येऊ नयेत, कोणी त्रास देऊ नये, त्यासाठी चांगली व्यवस्था ठेवणं हे काम असतं IPSचं. पुढं पुस्तक कुठं ठेवलं मी? ते संपले नाही प्रश्न. आमची इंग्रजी कच्ची, कोणतं काम करावं लागतं? हा, लिहा पटपट लिहा. आहेत का काही प्रश्न आणखी? तुझा प्रश्न काय झालाय का? लिहिलाच नाही. रिद्धी, मला अधिकारी बनावे वाटते, त्यासाठी काय करावे लागते? कुठे रिद्धी? अधिकारी, आपण प्रत्येक प्रकारच्या अधिकाऱ्याचा जवळजवळ चर्चा केली. अधिकारी जर बनायचं असेल तर अभ्यास आणि शरीर दोन्हीही सक्षम असणं महत्वाचं आहे. कारण अधिकाऱ्यांना पुन्हा बीपीच्या गोळ्या चालू होतात थोड्याच दिवसात. कशामुळं? पूर्ण समाजाचं प्रेशर हँडल करायचं असतं. सगळे येडे सांभाळणं सोपं नसतं. आपला समाज फार येडा आहे. आणखी आपला समाज फार येडा आहे आणि त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी करणं इतकं सोपं नसतं. त्याच्यामुळे बीपीच्या गोळ्या पहिल्या महिन्यातच चालू होतात आणि मग ते अल्टिमेटली समाज खराब असल्यामुळं अधिकारी खराब बनतात, करप्टेड बनतात. सगळे मी पाहिलेत माझ्या नजरेसमोर खराब अधिकारी. सर, तुम्ही शिक्षक कसे बनलात ते सांगितलंय मी. कशासाठी शिक्षक बनलोय? सर, तुम्हाला मॅडम विषय काय वाटतं? कोणत्या मॅडम? कोणाचा आहे प्रश्न? कोणत्या मॅडम? मोराळे मॅडम बद्दल मला असं वाटतं की त्यांच्यात आणि माझ्यात काही गोष्टी सेम आहेत थोड्याशा, कारण त्या पण काही दिवस MPSC करत होत्या. काही गोष्टी सेम आहेत, विचार वगैरे करण्याची शैली जवळजवळ सेम आहे. त्यांचं म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, जास्त आहे. आणि मोठ्या माणसाची रिस्पेक्ट करणं आपलं काम असतं. त्यांच्यातले वाईट गुण शोधण्याचा मला अधिकार नाही, पण चांगले गुण म्हणजे तळमळ असते तुमच्याबद्दल त्यांच्याकडे. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात तळमळ असते की विद्यार्थ्यांनी सुधारावं, करावं काहीतरी. सर, तुम्ही शिक्षक होण्यासाठी काय काय केलं, किती अभ्यास केला? शिक्षक होण्यासाठी मी काहीच केलं नाही. माझ्याकडे शिक्षक होण्याची कुठली डिग्री पण नाही, म्हणजे D.Ed. B.Ed. तसली घेतली बी नाही, त्याची मला आवश्यकताही नाही. हे फक्त मी जेवढा अभ्यास केला, जेवढं माझ्याकडे स्किल आहे त्या आधारावर मी
शिकवितो. शिक्षक होण्यासाठी मी काही शिक्षण नाही घेतलं. ओके. सर, तुम्हाला मुलांविषयी किंवा मुलींविषयी काय वाटतं? मुलांनी आणि मुलींनी दोघांनीही बाकीच्या गोष्टी सोडून देऊ. भविष्यातले तुम्ही ह्या देशाचे नागरिक आहेत. हा देश तुमच्या हातात येणार आहे. आणखी 10-12 वर्षांनी आमच्या जागेवर तुम्ही असणार आहे. बरोबर आहे का नाही? चांगलं वागण्याचा, चांगलं म्हणजे खोटं बोलू नये. समजा खोटं बोलायचं नाही. आपल्यापासून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. आपल्यापासून जर कोणाला त्रास जर झाला होऊ नाही दिला आपण, तर दुसऱ्यापासून आपल्याला त्रास होण्याची शक्यता कमी होत असते. तुम्हाला आपलं वातावरण सध्या भीतीचं, चोरांचं आहे का नाही? चाकू बिकू मारते गळ्यातलं. एका बाईच्या त्या रस्त्यावरून चालू दिवसा काल काढून दिलं. त्याला इजा होऊ शकते, ती पडू शकते, डोकं पडू शकते, मरू पडू शकते ना. समाजामधले हे चोर. बरोबर आहे का नाही? फक्त तुम्ही विद्यार्थ्यांनी चोर बनू नये एवढं मला वाटतं. चोरांचे वेगवेगळे प्रकार असतात. काही चोर डायरेक्ट गळ्यातले हिसकावून घेऊन जातात. काही चोर तुम्हाला माहीत नव्हता, फक्त सह्या वगैरे चुकीच्या करून तुमच्या वाट्याचा जो निधी वगैरे पैसा सरकारचा आपण टॅक्स मार्फत जमा केलेला असतो, त्याच्यातून हा समाज सुधारायचा असतो. तुमची शिक्षण व्यवस्था, शाळा, तुमचे दवाखाने, तुमच्या गावात दवाखाना पाहिजे सरकारी. त्या गोष्टी अवेलेबल ज्या पैशातून होणाऱ्या असतात, तो पैसा चोरणारे सुद्धा असतात चोर. कोण? थोडा वेळ थांबा म्हणून. थोडा वेळ थांबा. या सगळ्या गोष्टी, चोरी करणं हा मुळात माणसाचा गुण नाही आणि भारतीयांचा बिलकुलच नाही. आपली संत परंपरा राहिली आहे. आपण चांगल्या धर्मात पायदा लागलो. सगळेच भारतातले धर्म चांगले धर्म आहेत, अगदी मुस्लिम धर्म सुद्धा. हिंदू, मुस्लिम, शीख वगैरे हे सगळे जे धर्म आहेत भारतामधले, हे सगळे संयमी धर्म आहेत. भारतामधला मुस्लिम आणि पाकिस्तान मधला मुस्लिम याच्यामध्ये पण फरक आहे. तुमच्या जातीचा फरक बघा. ह्या गावातला आणि दुसऱ्या गावातल्या लोकांच्या वागण्यामध्ये त्याच्यामध्ये थोडाफार फरक असतो. सगळ्यांनी व्यवस्थित राहा. खोटं बोलायचं बंद करावं. विद्यार्थ्यांनी, मुलं असोत किंवा मुली असोत, दोघं सेम असतं. मुलं आणि मुली त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने काही फरक नसतो. तुमच्याबद्दल एवढंच वाटतं की काहीतरी तुम्ही बनायला पाहिजे, मोठं काहीतरी चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत. फक्त चोरी सोडतात. नाही तर चोरी करून पैसा कोणी कमवू शकतो. बट आय डोंट लाईक दिस. मी एकदा चोरी केली होती लाईफ मध्ये, कोणा कधीच नाही केली. तुम्हाला सांगितलं होता किस्सा. पुढं सर, तुम्हाला हा झाला हा प्रश्न. काय उपप्रश्न? मुलं आणि मुली माझ्यासाठी सेम असतात. फक्त मुलांना मार कशामुळे भेटतो? ते मुद्दाम जास्त येड्यावानी करतात म्हणून. मला डॉक्टर बनायचं आहे, तर मला काय करावं लागेल? आराध्या संतोष नाकाडे. कुठे आहे आराध्या? डॉक्टर बनण्यासाठी आराध्या काय करायचं असतं? 12वी तुझी झाली, 12वी पर्यंत आधी शिक्षण घ्यायचं असतं. 12वीच्या नंतर नीट नावाची एक परीक्षा असती, NEET. कोणती? NEET. 12वीच्या नंतर लगेच ही परीक्षा द्यायची असती. तिच्यामध्ये जर तुझं मेरिटमध्ये नाव आलं तर तुझा MBBS ला, गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा प्रायव्हेट कॉलेजला, चांगल्या कॉलेजला नंबर लागतो आणि तिथून पुढे 4 वर्ष तुला MBBSचं शिक्षण घ्यायचं असतं. MBBS ला जर नंबर नाही लागला नीट मार्फत, तर आणखी 2 पर्याय असतात. BAMS नावाची एक डिग्री करायची असती किंवा दुसरी BHMS नावाची एक डिग्री करायची असते. आणि ते पण नाही जमलं तर डेंटल साठी तुला प्रयत्न करता येतो आणि दाताचा डॉक्टर बनता येतो. आलं लक्षात? आलं लक्षात? पुन्हा सांगू. 12वीच्या नंतर नीट नावाची परीक्षा द्यायची असते. ऐका, हसू नको वेदिका, नाही तर तुझ्या दाताचं पहिलं ऑपरेशन तीच करेल. 12वीच्या नंतर नीट नावाची परीक्षा द्यायची असते. पूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते आणि तिच्यातून सगळ्यात सुरुवातीला MBBS नावाचा कोर्स करतात, जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतात. MBBS. MBBS ला जर नंबर नाही लागला तर BHMS किंवा BAMS नावाचा कोर्स करता येतो किंवा डेंटल नावाचा एक कोर्स असतो. त्याने डेंटिस्ट बनतात, दाताचा डॉक्टर बनतात. मग
दाताच्या डॉक्टरचं सध्या काम काय आहे? लोकांचे दात जास्त साफ करणे आणि चकाचक लोकांच्या चेहऱ्यांवर स्माईल आणणे. नाही तर दात खराब असले माणूस मग हसत नाही. असं होतं की नाही, दात ज्याचे सुंदर आहेत ते मोकार हसत हसायचा विषय नसतो तरी पण त्यासाठी दात सुंदर असावे लागतात. हा, त्यासाठी रोज घासावे लागतात. कोण कोण घासीत नाही? दात सुंदर ठेवायचे असले तर ते रोज घासीत जायचे. आणि कोणाला काय दाताला प्रॉब्लेम असला तर डॉक्टरना दाखवायचा. कोणाला आहे प्रॉब्लेम? तुला एक काय? तुला प्रॉब्लेम दाताला? नाही, काही काहींच्या दाताला काय झालंय, पाण्यामुळे बोरच्या आतूनच दाताचा कलर खराब झालेला आहे. त्यासाठी डॉक्टरकडून औषध घ्यायचे पहिले. चला पुढं. डॉक्टर होण्यासाठी काय कळलं? मला इंग्रजी वाचता येते पण मला त्याचा अर्थ समजत नाही, त्यासाठी आपण करू काहीतरी. सर, तुम्ही कोणत्या शाळेत शिकत होतात? बरोबर. सुरुवातीला मी 22 प्रायमरी स्कूल मध्ये काही दिवस शिकलो. पहिलीला, दुसरीला वेताळवाडीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो 5वी पर्यंत. त्यानंतर 8वी पर्यंत भगतसिंग विद्यालय किन्नीमध्ये शिकलो. त्याच्यानंतर 9वी 10वीला पंडित विद्यालय आष्टी आणि 11वी 12वीला बलभीम कॉलेज बीड. आणि त्याच्यानंतर मुंबईला इंजिनिअरिंग केली आणि त्याच्यानंतर BA केलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून. मला इंग्रजीचे अवघड शब्द वाचता येत नाहीत, टेन्शन घेऊ नको, येतील. मला इंग्रजीचे अवघड शब्द वाचता येत नाहीत, टेन्शन घेऊ नको, येतील. आणखी काय प्रश्न असतील लिहून ठेवू शकतात तोपर्यंत. कोणाचा प्रश्न शिल्लक राहिला आहे तुमच्यापैकी? याच्यामध्ये मधीच्या खाली कुठून राहायचे ते सांगायचं ना शेवटी. ही आहे सुषमा शिवाजी गर्जे. कुठे सुषमा? त्याच्यात ठेवली होती का? हा सर, तुम्ही शिक्षक कसे बनलाय ते तुझ्याकडे जर लक्षात राहते. IAS बनण्यासाठी कोणता अभ्यास करावा लागेल? मी सांगितलं तेच. आणि सगळ्यात महत्वाचं, आता इतिहास मी घेणार आहे इथं तुमच्यासाठी. NCERTच्या बाहेर काही विचारत नाही IASच्या परीक्षेत. आपण तो ऍड करू, आपला महाराष्ट्राचा आणि NCERTचा. चालेल ना? थोडासा आपला 1 महिना मग इतिहास जास्त शिकावा लागेल. चालेल ना? त्याच्यामध्ये कोणते काम करावे? हा झालंय वाटतंय रे. असं आहे का? आमची इंग्रजी कच्ची आहे, त्यासाठी पण आपण करू. आता आणखी काही प्रश्न असले तुम्ही बिनधास्त काही विचारू शकतात. काही पण विचारू शकतात. हा, या परीक्षांचे फॉर्म भरावे लागतात अगोदर. कोणत्या? UPSCचे? IAS म्हणजे आपल्याला द्यावं लागते UPSC. आपण ते पाहिलं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर फॉर्म भरायला चान्स असतो आणि आपलं वय 21 वर्ष पूर्ण असावं लागतं. IAS बनण्यासाठी जर तसं लाईफ मध्ये तुम्हाला मी कधीही मदत करीन, अगदी बनेपर्यंत. कुणी असलं आपल्यामधलंच नाही म्हणजे सगळ्यांनाच करतो. विचारा पटपट. ज्या वेळेस मी ते स्कूल बनवणार आहे, आता 1-2 वर्षातच बनवणार आहे, 1 ते 2 वर्षाच्या आतमध्ये, त्यावेळेस जे विद्यार्थी माझे तुम्ही आताच गेलेले आहेत, तुम्हाला जर नाही कुठं जॉब भेटला तर माझ्या स्कूलमध्ये टीचर मधून जॉब द्यायचा माझा विचार आहे. चांगल्या विद्यार्थ्यांना जे चांगलं शिकवू शकतं, स्किल आहे त्याला, माझ्याकडून एक सेपरेट चान्स असणार आणि माझ्या शाळेमध्ये गव्हर्नमेंटच्या शिक्षकापेक्षा पगार जास्त देण्याचा प्रयत्न करणार. सगळ्या गोष्टी ते प्लॅनिंगच लय वेगळं आहे. ते आपल्या आसपास महाराष्ट्रामध्ये शाळा नसणार आहे कोणाची, फक्त हळूहळू होणार आहे. कारण माझ्याकडे सध्या तेवढं बजेट नाही, त्याला 4-5 कोटीपर्यंत खर्च येणार आहे. हळूहळू बनवायची पुढच्या
2 वर्षांनी सुरुवात करायची आणि 12 वर्षात ते टार्गेट कम्प्लीट करायचं विचार 12-13 वर्ष म्हणजे पूर्ण टार्गेट. जी माझी बॅच असणार आहे पहिल्यांदा सुरुवातीला मी 2री किंवा 4थी पर्यंत चालू करणार आहे शाळा आणि तीच बॅच माझी ग्रॅज्युएशनला माझ्याच कॉलेजमध्ये शिकून बाहेर पड. दरवर्षी फक्त 1 वर्ग वाढवणार आहे. त्याच्यामुळे तेवढे दिवस लागणार आहे. चला बोला पुढं. विराट तुझे काय प्रश्न? तुझे पर्सनल प्रश्न असले तर विचारू शकतो. लाईटीचा शोध थॉमस एडिसन नावाच्या शास्त्रज्ञाने लावला होता. गणित अगदी सोपं करण्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी माझे लेक्चर करायचे आणि ज्यांना ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या शिक्षकांना वारंवार प्रश्न विचारत राहायचे. तुम्हाला प्रश्न विचारायला किती चान्स देतो मी? 5वीवाले प्रश्न विचार पडला की लगेच विचारायचा मला, त्याशिवाय पर्याय नसतो. कारण शेवटचं तुमचं स्टेशन असतं समजून घ्यायचं तुमचे शिक्षक. दुसरे आणखी काय कोणाला प्रश्न आहेत का? एखादा आपल्यात एक विद्यार्थी नाही का ज्याला खेळामध्ये काहीतरी करावं वाटतंय? कोणता खेळ आवडतो तुला? क्रिकेट. क्रिकेट खेळण्यासाठी तुला चांगले शॉट मारता येणं आवश्यक असते. बॅटने किंवा चांगली बॉलिंग करणं आवश्यक असतं. त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं. प्रशिक्षण जर तुला घ्यायचं असलं तर पुढच्या 2 वर्षांनी तुला दिल्लीला पाठवण्यात येईल. तिकडे अकॅडमी चांगल्या आहेत ना क्रिकेट. पण त्यासाठी तू एकटा राहण्यासाठी सक्षम असला पाहिजे. 2-4 वर्ष थांबावं लागेल तुला. नाही तर तू जर हरवला तर मला पुन्हा सापडीत बसावं लागेल. नंबर नाही. बैलाच्या मागणीत मोठे बोलल्यावर. ओके, सगळ्यांना सगळं समजलं? हरभरे